तर्फे मी सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि इतर मीडियाचे आमचे स्नेही मित्र या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्याला माहीत असेल की ऑक्टोबर 14 पासून गेलं जवळजवळ 1.5 वर्षाहून अधिक काळ मराठी राजभाषेकरता आमचं आंदोलन चालू आहे मराठी राजभाषा समितीतर्फे. आणि आतापर्यंत आम्ही आंदोलनाचे अनेक टप्पे पार केलेले आहेत. आणि आता एक हा विशेष टप्पा आम्ही घेत आहोत जो आहे सामुदायिक उपोषण. या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये सामुदायिकरित्या उपोषणाचा 1 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेत मराठी प्रेमी त्या तालुक्यामधले सर्व उपोषणाला बसतील आणि हा कार्यक्रम सलग होणार आहे. त्याचं वेळापत्रक तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. हे पत्रक आता आम्ही प्रसिद्ध तुमच्याकडे दिलेलं आहे ते. आणि शेवटी या उपोषण कार्यक्रमाचा शेवट पणजीला होईल. 4 तारखेला फोंड्यापासून आम्ही सुरुवात करीत आहोत आणि 20 तारखेला पणजीला आझाद मैदानावर या उपोषण कार्यक्रमाची सांगता होईल. त्यावेळेला सगळ्या गोव्यातल्या मराठी प्रेमींना आम्ही बोलवणार आहोत उपोषणाच्या कार्यक्रमाकरता. आणि आमचं आवाहन आहे सर्व मराठी प्रेमींना की प्रत्येक तालुक्यामध्ये हे उपोषण यशस्वी करण्याकरता त्यांनी आवर्जून उपस्थित राहावं, प्रयत्न करावेत. आणि शेवटी पणजीमधलंही जे मोठा कार्यक्रम आहे या कार्यक्रमालाही सर्वांनी यावं. आम्हाला असं वाटतं की मराठी राजभाषा होण्याची वेळ जवळ आलेली आहे. चांगलं वातावरण, परवा मराठी अकादमी स्थापन झाली, ही एक आम्हाला विशेष अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामधून एक वातावरण निर्मिती चांगली झालेली आहे आणि संकेतही असे मिळत आहेत की लवकरच मराठी राजभाषा होणार आहे. या सरकारनं ते करावं आणि हा वाद जो गेली वर्ष चालू आहे अनेक वर्ष तो संपवावा आणि मराठी राजभाषा केल्याचं श्रेय, मराठीला न्याय दिल्याचं श्रेय या सरकारनं घ्यावं अशी आमची भूमिका आहे, अशी आमची मागणी आहे. आणि हे जर झालं तर गोव्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल आणि सर्व मराठी प्रेमी या सरकारला भरपूर पाठबळ देतील आणि जी पुढची निवडणूक त्यांना जिंकणं अत्यंत सोपं जाईल अशी आमची धारणा आहे. सर्वजण यांच्याकरता काम करतील. या भाजप आणि मगोचं जे युती सरकार आहे या युती सरकारच्या पाठीमागं आम्ही निष्ठेनं राहू. पण त्यांनी ही आता विलंब न लावता येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये जुलैमध्ये मला वाटतं होणार आहे, त्यामध्ये हे विधेयक आणावं आणि ते संमत करून घ्यावं. आणि याच्यामध्ये कोणतीही अडचण आम्हाला दिसत नाही. मराठीचा प्रश्न एवढा स्वच्छ आणि स्पष्ट आहे की कुणाच्याही विरोधाची काही गरज नाही आहे. आणि असला तरी तो विरोध का आहे हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. का विरोध आहे आणि त्याचं निराकरण करता येईल, सरकारलाही करता येईल, आम्हालाही करता येईल. तेव्हा कुणाचा विरोध असण्याचं कारणच नाही आहे. तेव्हा अशी आमची भूमिका आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही एक सरकारला पुन्हा एक नेट लावण्याकरता सरकारसमोर मराठी केलीच पाहिजे तुम्ही याकरता हा उपोषणाचा कार्यक्रम आहे आणि तो यशस्वी होईल अशी आम्हाला आशा आहे. आणि तुमचं सर्वांचं पत्रकारांचं तर सहकार्य आम्हाला हवंच आहे. ज्या ज्या ठिकाणी उपोषणं होतील तिथं तुम्ही तुमच्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी यावं, त्याला चांगली प्रसिद्धी द्यावी. तुम्ही आतापर्यंत चांगलं आम्हाला सहकार्य केलेलंच आहे. अशाच प्रकारे यापुढे करावं ही आमची जी मागणी आहे ती पूर्ण व्हावी अशी इच्छा मी व्यक्त करतो. मताचा जो अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे तो त्यांनी वापरावा लागेल. मग कारण आता जर हे सामंजस्यानं जर होत नसेल तर आमच्याकडे आज प्रत्येकाकडे मताचा अधिकार आहे. ज्या मताच्या अधिकारावर ते निवडून आलेले आहेत तोच आणि त्यांनी ते करावं अशी आमची मागणी आहे. तोच अधिकार आम्ही त्यांच्या विरुद्ध वापरू. तेही आम्ही या पत्रकामध्ये दिलेलं आहे. नाही काय प्रश्न असा आहे
की आमचा शिक्षण हे मातृभाषेतून असावं या विचाराला आमचा पाठिंबा आहे. समजलं ना. त्यांना आमची राज्यभाषेची मागणी मान्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही तसा तेको आहे असं म्हणू नका. जर त्यांना राज्यभाषेची मागणी मान्य असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहेच. एरवीसुद्धा मराठी शिक्षणाकरता आमचा पाठिंबा आहे, तात्विक पाठिंबा आहे. समजलं ना. परंतु आमची अशी धारणा आहे की मराठी राज्यभाषा झाल्याशिवाय हा इंग्रजीचा सुद्धा प्रश्न सुटणार नाही. आम्ही दोन्ही कोकणी आणि मराठी एकत्र आल्याशिवाय हा प्रश्न सुटणं अवघड आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्ही कोकणीप्रेमींना पण आवाहन करतो की मराठीला तुम्ही आता पाठिंबा द्या मराठी राज्यभाषा होण्यासाठी. आणि दोन्ही भाषा जर झाल्या तर हा प्रश्न दोन्ही मिळून आपण सोडवू शकू असं आम्हाला वाटतं. आधी सांगितलं होतं वातावरण निर्मिती करा नंतर बघू. आम्ही एवढी वातावरण निर्मिती केलेली आहे की आम्ही प्रत्येक गावामध्ये आमच्या बैठका झाल्या, सभा झाल्या, पंचायतीनं ठराव पास करून आणलेला आहे. अनेक पंचायतीने ठराव पास केला की मराठी राज्यभाषा झालीच पाहिजे. आणखी कुठलं वातावरण पाहिजे सरकारला? आता हे वातावरण तयार करणार आम्ही उपोषणाला. येथील लोक तयार आहेत, लोक पुढे येत नाहीत, पण सगळ्यांना मराठी राज्यभाषा पाहिजे आहे. आणि नंतर तुम्ही एक वातावरण झाल्यानंतर सरकारला मग बरंच जड जाईल, पळता होईल थोडी होईल असं होईल सरकारला राज्यभाषा केली नाही तर. आणि पुढच्या निवडणुकीला सरकारला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. तिथं मराठी माणसं सगळी उभी होतील. नाही किती लोकांचं म्हणून तसं सांगूया ना नाही, पण लोकांचा पाठिंबा असा आहे नक्की. उपोषणाक आम्ही आता आव्हान केला नाही, सगळ्यांक आव्हान केला ते जास्तीत जास्त लोकांनी, पण सांगता येत नाही किती लोक येणार. आज लोकांचं काही सांगता येत नाही. सन्मानित करण्यात आलं. त्याच्यामध्ये आमचे मराठी जाज्वल्य मराठी अभिमानी जे भिकूभाई आंगले आहेत त्यांचं जर क्लिपिंग पाहिलं त्याच्यात त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे की कोकणी भाषा या लोकांनी राज्यभाषा केली आणि मराठी केली नाही, आणि मराठी राज्यभाषा झालीच पाहिजे असं त्यांनी एक वाक्य म्हटल्याबरोबर संबंध त्या थिएटरमध्ये मराठी राज्यभाषा झालीच पाहिजे हा जेव्हा आवाज 800 लोकांनी उठवला तर ती लोक सगळी मराठीची आहेत. याचा अर्थ ते कुठेतरी मिटिंगला आले पाहिजे किंवा कुठेतरी उपोषणाला बसले पाहिजे असं नाही. आता तुम्ही भारतीय भाषा सुरक्षा मंचाचा जो प्रश्न उपस्थित केला त्याविषयी सुद्धा सांगतो. आम्ही जे सांगितलं की आमचा त्यांना पाठिंबा म्हणजे भारतीय भाषा सुरक्षा मंचला पाठिंबा नाही. आमचा पाठिंबा त्याच्या मागणीला, म्हणजे जी त्यांची मागणी मेन मागणी काय आहे त्यांची की आमच्या ज्या मातृभाषा आहेत त्याच्यातूनच मुलांचं शिक्षण प्राथमिक शिक्षण झालं पाहिजे हा जागतिक सिद्धांत आम्हाला मान्य आहे. आणि याच्यासाठी आम्ही एकत्र यावं म्हणून एक आमची बैठक झाली होती. त्याच्यात त्यांनी स्पष्टपणाने आम्हाला म्हटलं की आमच्याबरोबर काही कोकणी मंडळी आहेत, निष्ठावंत नाही का कट्टर कोकणीवादी आहेत. मग तर त्यांच्याबरोबर कट्टर कोकणीवादी आहे त्याचा अर्थ असा झाला की ते मराठीवाल्यांना फक्त वापरून घेत आहेत आणि आम्हाला स्वतःला वापरून घेऊ द्यायचं नाही. त्यांना आम्हाला आमचं स्वतंत्रपणे जायचं आणि मराठी राज्यभाषा प्रत्येकाला पाहिजे. तर ते त्यांनी जर ते सरळपणे जर सांगितलं असेल की मराठी राज्यभाषेला आमचा सपोर्ट आहे तर जिथे त्यांचे 3000 लोक आहेत तिथे आमचे आणखी 1000 4000 झाले असते. त्यामुळे फक्त सभेला लोक बसले म्हणजे ते सगळे त्यांच्या बरोबर आहेत असं त्याचा अर्थ होत नाही. आमच्या सभेला लोक कमी जरी असले तरी लोक जे येतात ते अगदी प्रामाणिकपणाने येतात आणि आमच्या प्रामाणिकपणाने आम्हाला पाठिंबा आहे.